रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय टाक पुन्हा एकदा चैतन्यमय वातावरणात तुमचं मनापासून स्वागत करतो. झी टॉकीजवरील तुमच्या लाडक्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. माऊली, आपल्याला आज सुद्धा गणपती बाप्पाची आरती करायची आहे. आरती म्हणजे भक्तीचा दिवा जो आपलं अंतःकरण उजळवतो. आरती म्हणजे श्रद्धेचा स्वर जो आपलं देवाशी नातं घट्ट करतो. चला तर मग जाऊया आणि गणपती बाप्पाची आरती करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. अतुलित बलधामं हेमशैलाबदेहं, दनुजवनुकृशाणुं, ज्ञानीनाम अग्रगण्यं, सकलगुणनिधानं, वानराणामदेशं, रघुपति प्रियभक्तं वातेजातं नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. श्री गजानन गणपतीच्या या गणेश पुराणाच्या या शृंखलेमधला आजचा हा तिसरा दिवस. आदरणीय श्री कैलासवासी श्री किशननाथा गाडे पाटील अर्थात आदरणीय श्री किशन बाबा यांच्या
17व्या पुण्यस्मरणानिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर इथे श्री गणेश पुराणाच्या माध्यमातून आपण सर्वे गणेशाची आराधना करतोय, गणेशाची उपासना करतोय. आणि आज तृतीय दिवसच्या या तृतीय सत्राला आपण सगळे प्रारंभ करू. त्यापूर्वी श्री गणेशाचं आवाहन, श्री गणेशाचं मंगलमयी स्मरण करू. वक्रतुंड महाकाय देव गणपती, वक्रतुंड महाकाय देव गणपते, वक्रतुंड महाकाय देव गणपती, वक्रतुंड महाकाय देव गणपते. देवी देवतांचा रे तोच अधिपती, देवतांचा रे तूच अधिपती, देवी देवतांचा रे तोच अधिपती, देवी देवतांचा रे तूच अधिपती. वक्रतुंड महाकाय देव गणपती, वक्रतुंड महाकाय देव गणपती. सिद्धेश्वर, मोरगाव मोरेश्वर सिद्धटेक सिद्धेश्वर, मोरगाव मोरेश्वर सिद्धटेक सिद्धेश्वर, मोरगाव मोरेश्वर सिद्धटेक सिद्धेश्वर. वक्रतुंड महाकाय देव गणपती, वक्रतुंड महाकाय देव गणपती. देव गणपती, 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 देव गणपती. वक्रतुंड महाकाय देव गणपती, वक्रतुंड महाकाय देव गणपती. देव गणपती, देव गणपती, देव गणपती. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया बल्लाडेश्वर मोरया, मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया वरद विनायक मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया.
राजाधिराज योगीराज परब्रह्म ओंकार स्वरूप श्री गणराज गजानन गणपती महाराजांच्या गणेशोत्सवाच्या या तृतीय दिवसामध्ये आज आपल्या सर्वांचं आगमन आणि श्री गणेश महापुराणामध्ये आपल्या सर्वांचं प्रवेश होत आहे. आपण कालच्या भागामध्ये ऐकलंय की भारतीय परंपरेमध्ये ग्रंथसंपदा ही अत्यंत विशाल, म्हणजे इथे वेद, 18 पुराण, 6 शास्त्र या सर्वांचं वर्णन आपल्याला भारतभूमीमध्ये पाहायला मिळतं. विशाल अशी ग्रंथसंपदा आपल्या सर्वांजवळ आहेच आणि म्हणूनच या भारतभूमीला आपण ऊर्जेचं पॉवर हाऊस असं मानतो. कारण या भूमीमध्ये 52 शक्तिपीठं आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक याच भूमीमध्ये आहे. ही ती भूमी ज्या भूमीमध्ये केवळ संत नव्हे परमात्मा सुद्धा अवतार घेऊन लीला करण्यास बाध्य होतात अशी पावन भूमी म्हणजे भारतभूमी. आणि या भारतभूमीमध्ये श्री गजानन देवता म्हणजे श्री गणपती महाराज हे एक प्रधान मानली जाणारी देवता, मूळ रूपाने सर्व संप्रदाय, सर्व संत समुदाय ज्यांची उपासना करतो, ज्यांची आराधना करतो आणि ज्यांना प्रथम पूजेचा मान प्राप्त आहे असे प्रथमेश भगवान विघ्नहर्ता विघ्नेश्वर भगवान गणेश यांच्या उपासनेचा ग्रंथ, यांच्या साधनेचा ग्रंथ, यांच्या आराधनेचा ग्रंथ म्हणजे गणेश पुराण. 18 पुराणामध्ये ज्याला उपपुराण म्हटलं जाईल असं हे गणेश पुराण. आपण आज या भागामध्ये प्रवेश करतोय की नेमकं गणेश पुराण हे कुठे गायला गेलं, गणेश पुराण कोणी कोणाला सांगितलं. तर आपण प्रत्येक पुराणांच्या चर्चेमध्ये एक नाव म्हणजे नैमिषारण्य हे बरेचदा आपण ऐकतो. देवी भागवताची चर्चा झाली, त्याचा विस्तार झाला तो नैमिषारण्यामध्ये. श्रीमद भागवत महापुराणाचा विस्तार झाला, जिथे सूतजी महाराज सांगत होते आणि शौनकादिक ऋषी ऐकत होते, ते श्रीमद भागवत महापुराणाचा विस्तार झाला तोही नैमिषारण्य या भूमीमध्ये. प्रत्येक धर्मग्रंथामध्ये आपल्याला नैमिषारण्य याचं वर्णन हे आवर्जून ऐकायला मिळतं. आता नैमिषारण्य ही जरी भूमी असली, हे लखनौजवळ पडतं, सीतापूर ग्रामाजवळ पडतं, नैमिषारण्य ही जरी भूमी असली तरी नैमिषारण्य ही साधकाची भूमिका आहे. नैमिषारण्य त्या नामामध्येच त्याचा भावार्थ लपून दडलेला आहे. नैमिषारण्य, नैमिष म्हणजे निमिष, निमिष म्हणजे 1 मिनिटाचा 1000वा भाग, त्याला आपण म्हणू निमिष. आपण आपल्या हातामध्ये घड्याळ बांधतो ना, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक घंट्याचा आपण हिशोब ठेवतो. पण निमिष त्याला म्हटलं जातं की ज्या वेळेची गणना केली जाऊ शकत नाही त्याला निमिष. म्हणजे असं समजा, आपण आपल्या डोळ्यांची ज्या वेळेला उघडझाप करतो, उघडझाप करायला किती वेळ लागतो, पापणी बंद करून उघडायला जितका वेळ लागतो मोजू नाही शकत ना, त्याच वेळेला निमिष म्हटलं जातं. तर नैमिषारण्य ही केवळ एक भूमी नसून ही साधकाची भूमिका आहे. गणेश पुराणामध्ये प्रवेश करण्याआधी वेदव्यासजी आपण सर्वांना सावधान करू इच्छितात की जर गणेश पुराणामधून आपल्याला काहीतरी प्राप्त करायचं असेल, गणेश पुराणामधून जर आपल्याला आपल्या व्यक्तित्वामध्ये प्रगल्भता आणायची असेल आणि गणेश देवतांना जर प्रसन्न करायचं असेल, तर त्यासाठी नैमिषारण्य या भूमिकेचा उल्लेख ऐकून आपल्याला एक गोष्ट ही आपल्या मनामध्ये गाठ पाडायची आहे की जर गणेश पुराणामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी पहिले नैमिषारण्य ही भूमिका आपल्याला आपल्या आतमध्ये तयार करावी लागेल. म्हणजे आपल्याला इतकं सावधान व्हायचं, इतकं सतर्क व्हायचं, इतकं सजग व्हायचं आहे की आमच्या जीवनातला एक निमिष म्हणजे एक सेकंडसुद्धा व्यर्थ कुठल्या चर्चेमध्ये जाऊ नये
ज्या वेळेला इतकी सतर्कता ठेवून आपण गणेश पुराणामध्ये प्रवेश करू त्यावेळेला एक गणेश पुराणच आपलं कल्याण करण्याचं सामर्थ्य हे ठेवतं. आपण बरेचदा बघतो आपला बराच वेळ हा एक व्यर्थच्या चर्चेमध्ये, वायफळ चर्चेमध्ये आपला बराच वेळ निघून जातो. वेळेची एक विशेषता आहे, देवाने तो समान रूपाने सगळ्यांना दिलेला आहे. वेळेची एक विशेषता आहे की जो वेळ एकदा निघून गेला ना तो परत येत नाही. ज्या पद्धतीने झाडाची तुटलेली पाने एकदा तुटली की ती परत झाडाला जोडल्या जात नाही. नदीच्या प्रवाहाने वाहून गेलेलं पाणी परत वापस त्याच मार्गाने परत येत नाही. त्याच पद्धतीने जो वेळ, जो काळ, जो समय हा निघून गेला, आपण करोडो करोडो रुपये, कोटी कोटी रुपये देऊन सुद्धा तो वेळ वापस कमावू शकत नाही. प्राप्त घडी अशी साधून घेई, प्राप्त घडी अशी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही, तव हाती नाही. प्राप्त घडी अशी साधून घेई, प्राप्त घडी अशी साधून घेई, पुढची घडी तव हाती नाही, तव हाती नाही. गेले ते गेले मागुती नाही, गेले ते गेले मागुती नाही. आयुष कोणी पाहिले नाही, आयुष कोणी पाहिले नाही. प्राप्त घडी अशी साधून घे, प्राप्त घडी, प्राप्त घडी अशी साधून घे, पुढची घडी तव हाती नाही, तव हाती नाही, तव हाती नाही. व्यर्थच्या चर्चेमध्ये, व्यर्थच्या चिंतेमध्ये आपला वेळ वाया घातल्यापेक्षा जसा वेळ मिळेल तसा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. एकदा ती वेळ निघून गेली की तिला वापस परत आपल्याला कमावता येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षण आपला एकतर साधनेत व्यतीत करावा, सुमिरणामध्ये व्यतीत करावा, भजनामध्ये व्यतीत करावा, सेवा कार्यामध्ये व्यतीत करावा. कुणीतरी फार छान म्हटलंय की बहुत किए बेफिजुल की बातें, अब जपे जाप तेरा वो जबा चाहता हूँ. बहुत किए बेफिजुल की बातें, अब जपे जाप तेरा वो जबा चाहता हूँ. किए हुए कसूरों की क्षमा चाहता हूँ. उधारी में बीती मेरी आधी उम्र, अब तो जिंदगी में कुछ जमा चाहता हूँ. आपले जीवन किमती आहे. प्रत्येक क्षणाचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे. ज्या वेळेला आपण इतकं सतर्क आणि इतकं सावधान होऊ त्यावेळेला आपल्याला चालत नैमिषारण्याला जाण्याची गरज भासणार नाही. आपण जिथे असो तिथे नैमिषारण्याचं प्राकट्य झाल्याशिवाय राहणार नाही. निमिष नैमिषारण्य या शब्दापासून बनला आणि प्रत्येकदा पुराणांची जी व्याख्या झाली, पुराणांवर जेव्हा चर्चा झाली ती नैमिषारण्य या पावनभूमीमध्येच. नैमिषारण्य ही भूमी साधनेची भूमी, तपस्येची भूमी. भक्तीमध्ये, भावनेमध्ये भूमीची ही खूप मोठी भूमिका असते. नैमिषारण्य हे ते स्थान आहे ज्या ठिकाणी 88,000 ऋषीमुनींनी बसून तप केलं, एकत्रित बसून जप केलं, यज्ञ केला, साधना केली, उपासना केली. ती तपस्यांची भूमी म्हणजे नैमिषारण्य ही भूमी.
आज पण आपण जर गेलात तर नैमिषारण्यामध्ये निरंतर कथा कीर्तन होत राहतात. आजही नैमिषारण्यामधली जितकी वृक्ष आहेत, तिथली जी प्रकृती आहे, ती प्रकृती आजही भारावलेली आहे. कारण की त्या ठिकाणी निरंतर कथा, प्रवचन, कीर्तन आणि देवाचं गुणानुवाद हे होत असतं. मग हा क्रम केव्हापासून सुरू झाला? तसं वर्णन गणेश पुराण आणि अन्य पुराणामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं की ज्या वेळेला कलियुगाचा प्रभाव हा फार तीव्र झाला आणि साधू संतांना या गोष्टीची भीती वाटू लागली की जर कलियुगाचा प्रभाव आणखी तीव्र झाला त्यावेळेला जी परिस्थिती उद्भवणार त्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकणार नाही. मग कलियुगाच्या प्रभावाला कमी करण्याचा काय उपाय असू शकतो? त्यावेळी सर्व साधू संत एकत्रित झाले, गोळा झाले. कारण सगळ्यात भयंकर ताप जर कुठला म्हटला तर तो कलियुगाचा. आपण 4 युगाचं वर्णन ऐकतो, सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग. या सर्वांमध्ये सगळ्यात छोटा युग जर कुठला असेल तर तो कलियुग. आता कलियुगाला सुरुवात करून किमान काहीतरी वर्षच पूर्ण झालीत, पण त्यानंतर सुद्धा कलियुगाचा जो प्रभाव आहे तो आपण जर बघितला तर कलियुगाच्या त्या प्रभावामुळे, म्हणजे एकदा तर असं वाटतं की कोरोना तरी सोपा होता कलियुगापुढे. कोरोनापेक्षा जर भयंकर काही असेल तर ते कलियुग आहे. ते कलियुग आहे. कलियुगाचा रोग ज्याला लागतो ना त्याला कुठलीच औषधी काम करत नाही. कलियुगाचा रोग म्हणजे काय? एखादा व्यक्ती स्वतः पुरुषार्थ करतोय, मेहनत घेतोय आणि स्वतः मेहनत घेऊन पुरुषार्थ करून स्वतःच्या बळावर तो पुढे जातोय आणि त्याचं पुढे जाणं म्हणजे त्याची ती सफलता जर आपल्या डोळ्यामध्ये खटकत असेल आणि त्याला पाडण्यासाठी जी आपण योजना बनवतो ती योजना बनवणारी बुद्धी म्हणजे कलियुग. म्हणजे एखाद्याचा पुरुषार्थ, एखाद्याची सफलता बघून जर आपल्याला ईर्ष्या होत असेल म्हणजे आपल्याला कलियुगाचा रोग हा लागला. एखादा व्यक्ती त्याचं नाव खराब करण्यासाठी जर आपली बुद्धी योजना बनवत असेल, आपण कसं मोठे होऊ, आपण कसं पुढे जाऊ, त्याला कसं आपल्याला मागे ओढता येईल, त्याला कसं मागे आपल्याला पाडता येईल, यासाठी ज्या वेळेला आपली बुद्धी योजना बनवायला लागते त्यावेळेला समजून जायला पाहिजे की आपल्याला कलियुगाचा रोग हा झालेला आहे. आपण स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी दुसऱ्याचं नाव आपण छोटं करण्याचा किंवा खराब करण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे आपल्याला कलियुगाचा रोग हा झालेला आहे. एखाद्याची सफलता आपल्याला आपल्या मनामध्ये ईर्ष्या उत्पन्न करत असेल म्हणजे आपल्याला कलियुगाचा रोग हा झालेला आहे. तर या रोगांपासून वाचण्यासाठी काय उपाय असू शकतो? म्हणून सर्व साधू संत एकत्रित झाले, गोळा झाले आणि ब्रह्मदेवाजवळ गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, कलियुगांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. आम्हाला जप करायचा आहे, आम्हाला तप करायचं आहे, कारण की कलियुगामध्ये वासनेचा प्रभाव हा अधिक असेल. मग वासनेपासून वाचण्यासाठी काय उपाय आहे? त्यासाठी एकच उपाय आहे. वासनेपासून जर वाचायचं असेल त्यासाठी उपासना हाच एक उपाय आहे. जो उपासना करतो तो वासनेपासून वाचून राहतो. मग आम्हाला जप करायचा आहे, आम्हाला तप करायचं आहे, पण कलियुगाच्या प्रभावाने परत आमच्या साधनेमध्ये कुठे ना कुठे बाधा येत आहे. मग असं काही ठिकाण आम्हाला सांगा की ज्या ठिकाणी बसून आम्ही निरंतर अखंड भजन करत राहू शकलो पाहिजे. त्यावेळी ब्रह्मदेवानी, आपणा सर्वांना कथा माहीत आहे, ब्रह्मदेवानी एक मनोमय चक्र सोडलं आणि म्हणालेत की मनोमय चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबेल त्या ठिकाणी तुम्ही आसन लावा, त्या ठिकाणी तुम्ही भजन करा, त्या ठिकाणी तुम्ही उपासना करा. ते मनोमय चक्र ज्यावेळी सोडल्या गेलं 88,000 ऋषी आणि त्यांचं नेतृत्व करणारे श्री शौनकादिक ऋषी हे त्या मनोमय चक्राच्या मागे मागे जात. ते चक्र कुठे जाऊन थांबतं बरं, या उद्देशाने त्या चक्राच्या मागे मागे ज्या वेळेला यात्रा करत होते ते चक्र जाऊन ज्या ठिकाणी थांबलं आज त्या जागेला आपण चक्रतीर्थ म्हणून ओळखतो आणि तीच जागा पुराणामध्ये श्री नैमिषारण्य भूमी म्हणून ओळखल्या जाते. त्या ठिकाणी ते मनोमय चक्र थांबलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार सर्व साधू संतांनी त्या ठिकाणी आसन लावलं, जप केला, तप केला, अनुष्ठान केलं
विश्वकल्याणासाठी समस्त साधू संतांनी त्या ठिकाणी यज्ञ केला. यज्ञ हे विश्वशांतीचं, या विश्वकल्याणाचं एक फार मोठं सत्कर्म मानलं जातं. म्हणून आपण बघा, आपले ऋषीमुनी यज्ञ करायचे. ज्या वेळेला अकाळ पडायचा त्यावेळी यज्ञ केल्या जात असे. दशरथजींना रामचरितमानसमध्ये दशरथजींना ज्या वेळेला पुत्रप्राप्ती होत नव्हती त्यावेळेला सुद्धा दशरथांनी एक यज्ञ केलं. त्या यज्ञाचं नाव म्हणजे पुत्रकामेष्टी यज्ञ. ज्या वेळेला जनकपूरमध्ये अकाळ पडला त्यावेळी सुद्धा त्याचं निरासन करण्यासाठी जनकजी महाराजांनी सुद्धा यज्ञ केला. बरेचदा आपण वर्णन ऐकतो अश्वमेघ यज्ञाचं. श्रीरामजी जेव्हा 14 वर्षानंतर अयोध्येत वापस परत आले त्यावेळी श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ केलं. बलिराजा यज्ञ करतात त्यावेळेला त्यांच्या दरबारामध्ये वामन भगवान येतात, असंही वर्णन आपण ऐकलंय. म्हणजे बरेचदा आपल्याला यज्ञाचं वर्णन हे आपल्या धर्मग्रंथामध्ये ऐकायला मिळतं. एखादी आपली मनोकामना आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपण यज्ञ करतो. यज्ञामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ज्या ठिकाणी वर्षा नसेल होत, म्हणजे पाणीचा अभाव असेल, वर्षा होत नसेल, त्या ठिकाणी यज्ञ केल्याने यज्ञाच्या परिणामाने ज्या ठिकाणी अकाळ पडलेला होतो त्या ठिकाणी सुद्धा वर्षा झाली. असे बरेचसे प्रमाण आपल्या पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की यज्ञ करणं हे कार्य फक्त ऋषीमुनींचं नाही. यज्ञ करणं हे कार्य केवळ आणि केवळ ब्राह्मणांचं नव्हे. यज्ञ करणं हे कार्य केवळ संन्यासांचं नव्हे, संन्यासी साधू संतांचं नव्हे, तर यज्ञ हे गृहस्थांनी सुद्धा करायला पाहिजे. ज्या व्यक्तीला अग्नीची आवश्यकता पडते, अग्नीची गरज भासते, त्या सर्वांनी अग्नीमध्ये आहुती द्यायलाच पाहिजे. सकाळी उठल्या चहा मागणाऱ्या लोकांना तर पहिले अग्नीमध्ये आहुती, यज्ञामध्ये आहुती द्यायला पाहिजे. कारण आपण भोजन करतो, आपण जेवण करतो, ती प्रसादी, ते जेवण, ते भोजन, ते चहा असो, नाश्ता असो, काही असो, ते अग्नीशिवाय सिद्ध होत नाही. त्यासाठी आपल्याला अग्नीची गरज भासते. भोजन तयार करण्यासाठी आपल्याला अग्नी लागते आणि जेवण पचवण्यासाठी सुद्धा आपल्याला अग्नी लागते. म्हणजे आपल्या सर्वांच्या आतमध्ये जठराग्नी आहे असं आपण ऐकतो. जे आपण खातो ते पचवण्याचं कार्य जठराग्नी करते. म्हणजे अन्न बनवण्यासाठी सुद्धा अग्नी पाहिजे आणि अन्न पचवण्यासाठी सुद्धा आपल्याला अग्नी पाहिजे. मग जर अग्नीची आवश्यकता आपल्याला पडत असेल तर आपलं दायित्व आहे की त्या यज्ञामध्ये आपण आहुती दिलीच पाहिजे. आपण मनुष्य 16 प्रकारे प्रकृतीला अशुद्ध करतो. म्हणजे आपल्या शरीरामधून आपण जर बघितलं तर मळ निघतो, डोळ्यातून मळ निघतो, कानातून सुद्धा मळ निघतो, सर्दी झाल्यानंतर नाकातून सुद्धा मळ निघतो, शरीरामधून सुद्धा घाम निघतो. विष्ठेच्या रूपाने आपण प्रकृतीला अशुद्ध करतो. अशा प्रकारे 16 प्रकारे आपण प्रकृतीला अशुद्ध करतो. तर त्याचा उपाय हाच की जर आपण प्रकृतीला अशुद्ध केलं तर त्या हवामानाला शुद्ध करण्याचा उपाय म्हणजे यज्ञ करा. यज्ञामध्ये जी आपण आहुती देतो आणि गाईच्या शेणाचे उपले ज्या वेळेला आपण त्यामध्ये जाळतो आणि तुपाची आहुती देतो, त्यामध्ये आपण कापूर ठेवतो, त्याच्यातून उठणारा जो धुवा असतो, जो धूर असतो, त्या धुरामुळे प्रकृतीचं शुद्धीकरण होतं, हवामानाचं शुद्धीकरण होतं. यज्ञ हे सत्कर्म आहे, ते सर्वांनीच करायला हवं. आपल्याला वाटत असेल आपलं घर चार्ज व्हायला पाहिजे, आपण आपल्या घराला सजवण्यासाठी चांगले फर्निचर आपण आपल्या घरामध्ये सजवतो, काही गोष्टी ज्याने आपण आपल्या घराला सजवण्याचा प्रयत्न करतो. पण घर सजवणं एक आणि घराला चार्ज करणं, ऊर्जावान बनवणं हे एक वेगळी गोष्ट. आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये जशी व्हायब्रेशन आपल्याला अनुभवते तीच व्हायब्रेशन जर आपल्याला आपल्या घरामध्ये अनुभव करायची असेल तर त्याचा एक सोपा मार्ग म्हणजे अमावस्येला, पौर्णिमेला, एकादशीला जसा वेळ मिळेल तसा थोडा वेळ काढून आपल्याला एक छोटासा यज्ञ आपल्या घरामध्ये आपण करायला पाहिजे. 21 आहुती, 108 आहुती, जसं आपलं सामर्थ्य असेल त्या पद्धतीने आपण आहुती द्यावी. कारण आहुती दिल्याने देवता पुष्ट होतात, दैवीय शक्ती पुष्ट होते आणि ज्यावेळेला दैवीय शक्ती पुष्ट होते त्यावेळेला आसुरी शक्ती ही मंद पडते. तर दैवीय संपदाला पुष्ट करण्यासाठी यज्ञ गरजेचं आहे.
हवामानाच्या शुद्धीकरता यज्ञ गरजेचं आहे. यज्ञामध्ये आहुती देणं हे आपल्या सर्वांचं दायित्व आहे, कारण की आपल्या प्रत्येकाला अग्नीची आवश्यकता पडते. म्हणून एक धन्यवादाच्या स्वरूपामध्ये आपण यज्ञामध्ये आहुती द्यायला पाहिजे. ऋषीमुनी यज्ञ करायचे, साधू संत यज्ञ करायचे. आणि आज नैमिषारण्याच्या त्याच भूमीमध्ये विश्वकल्याणाच्या हेतूने यज्ञ केल्या जात आहे. पण दिवसा यज्ञ होत आहे. सर्वांच्या मनात एक प्रश्न आला, दिवसा सूर्योदयापासून तर सूर्यास्तपर्यंतचा वेळ जो आपला आहे तो अर्चनामध्ये, आराधनामध्ये, यज्ञामध्ये व्यतीत होतोय. पण सायंकाळी आपण काय करावं? सायंकाळी यज्ञामध्ये आहुती दिली जात नाही. मग अशावेळी आपण सायंकाळी बसून काय करावं? सायंकाळचा वेळ आपला व्यर्थ जावा नको. मग अशावेळी काय करावं? त्यावेळेला सगळ्यांच्या मनात एकमताने हा विचार उद्भवला की जर कोणी सत्संगी महात्मा भेटला तर थोडा वेळ सत्संग होऊन जाईल तर आनंद येईल, म्हणजे या सगळ्या उपासनांची पूर्ती होऊन जाईल. असं कोणी सत्संगी महात्मा मिळाला की खूप सत्संग करू, हरिचर्चा करू, हरिगुणानुवाद करू. आणि ज्या वेळेला मनामध्ये हा विचार प्रकट झाला त्याच वेळी त्या नैमिषारण्य भूमीमध्ये त्या 88,000 साधू संतांच्या मध्ये एक महात्मांचं आगमन झालं, ज्यांचं नाव होतं श्री सूतजी महाराज. गणेश पुराणामध्ये असं वर्णन आहे की त्यांचं नाव रोमहर्षण असं होतं. त्यांना सूत म्हणून संबोधित केलं जातं. ते सूतजी महाराज नैमिषारण्याच्या भूमीमध्ये आले. ज्यावेळी सूतजी महाराजांचं आगमन नैमिषारण्यामध्ये झालं त्या ठिकाणी जितका साधू समाज होता ते सर्व आपापल्या स्थानी उठून उभे झाले. जर आपण बघितलं तर सूतजी महाराज हे वयाने फार छोटे, फार लहान, आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारा जो साधू समाज आहे तो सूतजीच्या पुढे वयाने, अनुभवाने, तपस्येने, त्यागाने फार मोठा. कोणी 1000 वर्षाचे महात्मा तर कोणी हजारो वर्षाचे महात्मा. पण ज्यावेळी सूतजी महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालं, आज सर्व साधू संत मंडळी त्या ठिकाणी उठून उभे झाले. ही आपली परंपरा आहे. आपल्या इथे ज्ञानी व्यक्तीचं ज्ञान पाहिलं जातं, त्याचं वय नाही. आणि म्हणून भागवतामध्ये वेदव्यासजी आपल्या पुत्र शुकदेवाला नमस्कार करतात, कारण इथे चित्राची नाही, इथे चरित्राची पूजा केली जाते. इथे ज्ञानी व्यक्तीचं ज्ञान पाहिलं जातं, त्याची जाती, त्याचं वय नाही पाहिलं जातं. सूतजी महाराज ज्यावेळी नैमिषारण्याच्या भूमीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेला भृगु ऋषी, चवन ऋषी, मेधातील, देवल, देवरात, पिंपलाद, योगेश्वर, जांजली, छायाशुक सारखे मोठे मोठे सिद्ध साधू संत आज आपापल्या ठिकाणी उठून उभे राहतात. आणि सर्व संत मंडळी त्या ठिकाणी सूतजी महाराजांना नमस्कार करतात, वंदन करतात, प्रणाम करतात. इतका सुंदर प्रसंग आहे ना की ज्या वेळेला सूतजी महाराजांना संपूर्ण साधू समाज हा नमस्कार करतो, वंदन करतो, अभिवादन करतो, आदर देतो, आसन देतो, त्यावेळी सूतजी महाराज हे अभिमानाने भरून नाही जात. जर त्या ठिकाणी आपण दर्शन केलं तर या सर्व साधू संतांनी ज्या वेळेला आदर दिला, सन्मान दिला, हे सर्व बघून सूतजी महाराज आणखीच विनम्र होऊन जातात. याहून एक लक्षात येतं की सूत हे विद्वान तर आहेच, कारण की प्रत्येक पुराणांचं ज्या ज्या वेळेला व्याख्यान या विस्तार करायचा असतो त्यावेळेला वक्ताच्या रूपाने सूतजी महाराजांनाच निवडलं जातं. म्हणजे ते ज्ञानी आहेत यात काही दुमत नाही, ते विद्वान आहेत यात काही संदेह नाही. पण आज ज्यावेळी सगळेजण त्यांना नमस्कार करतात त्यावेळेला सूतजी अभिमानाने भरून नाही जात, आणखी विनम्र होतात. तर या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की सूतजी महाराज हे विद्वान तर आहेच, पण सूतजी महाराज हे विनम्र सुद्धा आहे. व्यक्ती विद्वान असणं फार मोठी गोष्ट नाही, व्यक्ती विनम्र असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला पाहायला मिळतं विद्वान व्यक्ती विनम्र नसतो आणि विनम्र व्यक्ती विद्वान असेल असं गरजेचं नसतं. पण एखादा व्यक्ती विद्वानही आहे आणि विनम्रही आहे तर समजून घ्या की त्याची विद्वत्ता ही त्याच्या गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे. सूतजी महाराज विद्वान पण आहे आणि सूतजी महाराज विनम्र सुद्धा आहे. ज्यावेळी सगळ्यांनी सूतजी महाराजांना नमस्कार केला त्यावेळेला सूतजी महाराज वाकून नमस्कार करतात आणि अभिमानाने भरून न जाता त्यावेळी आपल्या गुरु महाराजांना स्मरण करतात. आपल्या गुरुदेवाचं चिंतन त्यावेळेला ते करतात की हा जो सन्मान होत आहे ना, हा जो आदर होत आहे हा माझा नाही, हा माझ्या गुरुदेवांचा होतो आहे.
माझ्या गुरुदेवांनी जी विचारधारा, जे आत्मशास्त्र मला माझ्या गुरुदेवांनी दिलं, त्या आत्मशास्त्राचा हा प्रभाव आहे की इतके महान शास्त्रज्ञ आज माझ्या येण्याने उठून उभे राहतात आणि नमस्कार करतात. ते ही महिमा माझी नसून माझ्या गुरु महाराजांच्या आशीर्वादाची आहे. आणि त्यावेळी श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, 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 श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे आ आ ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे हो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा. गुरु तत्व सूर्यजी महाराज आज आपल्या गुरुदेवांना स्मरण करतात. जीवनामध्ये गुरु असेल ना तर समजावं जीवन सुरू आहे. गुरु हे जीवन जगण्याची पद्धत आपल्याला शिकवतं. गुरु त्या जीवनाला सार्थक कसं बनवायचं. गुरु शास्त्र शिकवत नाही, श्लोक आठवण करून देत नाही. गुरु शास्त्र शिकवत नाही, गुरु आत्मशास्त्र जागृत करून देतात. आणि ज्या वेळेला आत्मशास्त्र जागृत होतं ना त्यावेळेला शिष्य जे बोलेल ते शास्त्र बनायला ते शास्त्र बनतं. या ठिकाणी सूर्यजी महाराज आपल्या गुरुदेवांना स्मरण करतात, गुरुदेवांची आठवण करतात. ज्या वेळेला सगळे त्यांचा सन्मान करत असतात त्यावेळेला सूर्यजी महाराज असा विचार करतात की हा सन्मान माझा नव्हे, हा सन्मान माझ्या गुरुदेवांचा. शिष्य हा लॅम्प असतो, बल्ब असतो, बल्ब चमकतो, सगळ्यांना माहिती आहे बल्ब चमकतो. पण जी बल्बमध्ये लॅम्पमध्ये जी ऊर्जा आहे ती त्याची स्वतःची नाही आहे, ती पॉवर हाऊसवरून येत आहे. त्याच पद्धतीने सूर्यजी महाराज असा विचार करतात की इथे मला सर्वजण नमस्कार करतात, प्रणाम करतायत, मी चमकतोय, हे सगळे माझा आदर करतायत, पण मी लॅम्प आहे, मी बल्ब आहे, पॉवर हाऊस
हे तर माझे सद्गुरू सरकार आहे, सगळी ऊर्जा सर्व सामर्थ्य हे त्यांचं. म्हणून आपल्या समर्थ सद्गुरूला सूतजी महाराज स्मरण करतात, आठवण करतात आणि त्या ठिकाणी सर्वांनी दिलेलं आदर आसन स्वीकार करून नैमिषारण्याच्या भूमीमध्ये सूतजी महाराज आपल्या आसनावर स्थिर होतात. त्यावेळी श्री शौनकादिक ऋषी श्री सूतजी महाराजांना आग्रह करतात, आमचं भाग्य, आमच्या मनामध्ये सत्संग ऐकण्याची उत्कंठता जागृत झाली आणि आपण चालत आलात. या घटनेवरून एक लक्षात येतं की सत्संग हे दुर्लभ नाही. तुमच्या मनामध्ये जर सत्संग ऐकण्याची उत्कंठता असेल तर ईश्वर कुठल्या ना कुठल्या साधूची व्यवस्था, कुठल्या ना कुठल्या संतांची व्यवस्था तुम्हाला सत्संग ऐकवण्यासाठी परमात्मा ती व्यवस्था आपल्याजवळ करून देतात. जर आपल्या मनामध्ये सत्संग ऐकण्याची उत्कंठता असेल तर फक्त ती तीव्रता घेऊन, ती उत्कंठता घेऊन तुम्ही बसा. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. सत्संगाची धारा स्वतः प्रवाहित होऊन तुमच्यापर्यंत येऊन पोचेल. आणि तसंच झालं. शौनकादिक ऋषींच्या मनामध्ये ज्या वेळेला हा संकल्प जागृत झाला त्यावेळी सूतजी महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालं. सर्व अत्यंत प्रसन्न झाले, कारण की सूतजी महाराज हे श्री वेदव्यास महाराजांचे, श्री वेदव्यास भगवानचे शिष्य, सूरजी महाराज म्हणजे शुकदेवांचे शिष्य.